निया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐशे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देवो मुखे सुखे घालो हुंबरे वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तू ऐशे नाही कवळ काही काल्याचे विठोबा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम तू सारी चरणा संता सारी चरणा पांडुरंगा करू प्रथम नम कृपादाने कथेचा विस्तारू संताची
तुका बोला कृपादाने कथे त्यांच्या कृपादाने कथे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या इथं जमलेले सगळे संत मायबाप लहान थोर आपल्या सगळ्याचं आदर आराध्य श्रद्धास्थान असलेलं पंढरपूरचं दैवत इथं पांडुरंग उभारून आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आणि संत महात्मे इथं बसून आहेत आपणाला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका इथं जमलेले सगळे टाळकरी विनेकरी मृदंगवादक पेटी मास्तर भालदार चोपदार आणि या कार्यक्रमाचे व्यासपीठ अधिकारी श्यामचैतन्य बाबा त्यांच्याबरोबर सगळे वाचक कथाकारामध्ये कथेला साथ देणारे सगळे साथसंगतवाले नाव उमाटे आहे पण असायला बुटके आहेत बरं का. पण हिटलर दिसायला बुटका होता पण जग जिंकला होता. सगळेच कला साथसंगतवाले कथेमधले कथाकार खूप कथा रसमय आणि खरी कथा सांगायचं काम त्यांनी केले. तसंच दररोजचे कीर्तनकाराचे सेवाधारी दररोजचे अन्नदाते श्रमदाते नाश्तेवाले आणि ह्यांनी ही लेकरं काम करू लागल्यावर चेष्टा करणारे चेष्टेवाले आणि कष्टेवाले बी कारण कष्ट करणारे जे असतात ना ते कष्टेवाले असतात. आणि गावागावातून तनातनातून आणि मनामनातून मारुती महाराजाच्या सेवेसाठी ज्याने ज्याने सेवा दिली सगळे सेवेकरी आणि महेश महाराजांनी ह्या लेकराच्या खांद्यावर ह्या माकणीमधल्या लेकराच्या खांद्यावर पताका दिली आणि खरोखरच मारुती महाराजांनी त्यांच्यात असं बळ दिलं ह्या माकणीकरच्या लेकरावाला की त्या पताकाचं पवित्रपण कसं पाळायचं ह्या लेकरावाने शिकले नाही तर आमचे पोरं असे आहेत इथले सांगतो मायबापा पाणी उचलून देत नाही ते कुणाला पण हे तर सगळे घाण उचलून आलेत. ही काय कमी आहे का ह्या पताकाचं पवित्र पाळायचं काम या माकणीच्या लेकरावाने केलेलं आहे. आणि निश्चितच महेश महाराजांचं त्यांचं कॉम्बिनेशन असं आहे की बस एक ही दिसायला लेकरं आहे ते पण असायला महेश महाराज आहे ते बाबा. एकमेकाचे हृदयी म्हणजे जसं कृष्णासंग सौंगडी होते कृष्णाच्या गैरहजेरीत काम करणारे तसेच ही सौंगडी आहेत. एकमेकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई साखर गुढीपेक्षा वेगळी करता येत नाही आणि गुढी साखरेतून बाजूला जाऊ शकत नाही असं काम या लेकरावाने एक माकणी निमित्त मात्र आहे. पण माकणीच्या बाजूला किती तर असे गावं आणि देव पण आहेत. म्हणून या सगळ्याला मारुती महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि आपल्या संप्रदायाचे प्रमुख शूरकर स्वामी आणि त्याच्यानंतरचे वास्कर महाराज
दिंडीगावकर महाराज, ही सगळ्यांनी येऊन आणि सगळ्यांनी सेवा आणि आशीर्वाद दिलेला आहे तुमच्या महेश महाराजाच्या कार्यासाठी. आणि असं कुठंच नाही बरं का, गुरुने येऊन शिष्य नसताना इथल्या सगळ्यांना आशीर्वाद देणं ही या ठिकाणीच होते फक्त. आईशे नाही कोठे असं कुठंच नाही. आणि विशेष सांगतो, ही व्हायच्या अगोदर सगळ्या तयाऱ्या चालू झालेल्या आहेत. तीर्थक्षेत्र व्हायच्या अगोदर रस्ते व्हायला लागलेत. आत्ता तीर्थक्षेत्राचे आत्ता रस्ते होऊ लागलेत. पण या माकणीच्या भोवतालचे सगळे रस्ते प्रशासनानं बी म्हणजे दखल घेऊन, पण दखल कशी घेतली, या मागणीकरांनी मागणी केली 15 वर्षापूर्वी. ग्रामस्थांनी ग्रामसभा दिली आणि कोऱ्यावर सह्या देऊन दिल्या. कुणाकडे? या चोराकडं. ही चोर म्हणजे कसा चोर आहे सांगतो तुम्हाला. आमच्याकडं जसं दारूचं लायसन असतं तसं अभियंत्याकडं लायसन असतं काळा बाजार करायचं. आम्ही तयार करायचं आणि त्याच्यावर सगळ्यांनी शिक्के मारायचे आणि मिळून गोळा होऊन आलं की मिळून खायची पद्धत असते. हो, पण ही काम मी या मंदिराच्या कामासाठी सगळ्याच्या सह्या, सगळ्याच्या ग्रामसभा कुठून दिल्या लोकांनी? धाराशिवहून बिदरपर्यंत हा रस्ता आणि इकडून तुळजापुराहून बसव कल्याणपर्यंतच्या सगळ्या लोकांनी मदत केली. आणि मग त्या मदतीचा फायदा असा झाला की प्रशासनमध्ये काम करणाऱ्या या आमदार खासदारांना, नामदाराला ह्याच्यावर बजेट टाकता आलं. बजेट लगेचच मिळत नाही. मांजराचं पिल्लू उचलून दिलं घेऊन जावा म्हणून असं नसतं बाबा. या कामासाठी, या मारुती महाराजाच्या मंदिराला येणाऱ्या भक्तासाठी उत्तर बाजूचा रस्ता आणि दक्षिण बाजूचा, उत्तर बाजूचा रस्ता कुठून जोडला गेला? धाराशिवून जोडला गेला डायरेक्ट बिदरला. बिदरहून येणारे भक्त, धाराशिवच्या पलीकडून येणारे भक्त सगळे मारुती महाराजाकडे येण्यासाठी ह्या तुमच्या सह्या महत्त्वाच्या झाल्या. ही कुठं होतंय? इथंच होतंय फक्त बाबा. जिथं महेश महाराज आणि सौंगडी एक आहेत तिथं होत असताना एकी असलं तर होतंय बरं का. जिथं बीकी आहे तिथं काही होत नाही. द्वैत जिथं आहे तिथं काही होत नाही. हे महत्त्व कसं आहे ह्या लेकरावाचं? सगळे ग्रामपंचायत सदस्य, सारं गावाने ढोणे गुरुजीला नेमलेलं होतं. सुरुवातीला आल्यावर आमच्यापाशी काहीच नव्हतं. खरं सांगतो बाबा, मी कीर्तन करायला उभारलं नाही. मी तुमच्या वजातून कमी व्हायला उभारलेला आहे. म्हणजे मी तर काय देऊ शकत नाही. का देऊ मी तुम्हाला? काय देऊ याशी वावे उत्तराये ठेवितो हा पायी जीव थोडा. ढोणे गुरुजी म्हणून आहेत, त्या ढोणे गुरुजीला नेमलं होतं. आणि विठ्ठल भाऊनी प्रयत्न केला. ही मंदिर इथंच येणार होतं, पण विठ्ठल भाऊ न्यायला आले होते या गावचे प्रतिनिधी. मला अक्कल नव्हती. तुका म्हणे ते पाहिजे जातीचे, येर गबाळाचे काम नाही. मी म्हणलं ये, पण किती संयम आहे विठ्ठल भाऊचं. म्हणलो मरायच्या टायमाला महाराजाला घेऊन जातोच म्हणलो, एवढा मोठा दांडगायच म्हणल्यानंतर भाऊने म्हणले त्यांच्या शब्दात. भाऊना म्हणजे त्या थोडा जिबीचा थोडा प्रॉब्लेम आहे, पण त्यांच्या भाषेत सांगतो. ही पूर्ण नवीन हाय आणि महाराजाचं बी असलं तर ह्याला ह्याच्यातनं ज्ञान नाही. ह्याला जातीवंतपणा आणि यायचं आहे. राहू द्या, महाराजाला ज्यावेळेस यायचं आहे त्यावेळेस मारुती महाराज आपोआप येतील. ही शब्द आहेत आणि वाचासिद्धी असते बाबांनो, चांगले शब्द असलेले. आणि मग इथं घेऊन आल्याच्या नंतर ढोणे गुरुजीला नेमलेलं होतं. विठोबा ढोणे गुरुजीला सगळ्या गावाल्याने सांगून टाकलं. गावातल्या लोकांना कमिटी तयार करायची ठरली. म्हणजे मन कुठं मोठं असतं त्याच्याविषयी बोललो आहे. ही लेकरात महेश महाराज लेकरं कसे आहे ते याच्याबद्दल सांगू लागलो आहे. गुरुजीकडं संदेश देऊन टाकला तिन्ही गावच्या लोकांनी. चिंचोली, करजगाव, माकणी महाराजांना सांगा आम्ही बोलू शकत नाही गुरुजी, तुम्ही बोलू शकता. आणि मग गुरुजींनी सांगून टाकलं की महाराज आमच्या सगळ्या भक्ताचं म्हणणं आहे तिन्ही गावच्या की गावातलं कमिटीत एक सुद्धा नको. आम्ही सेवा करायला तयार आहे. आणि हो का सेवा चालू असल्याला तुम्हाला दिसूच लागलंय. सगळे कमिटीत बाहेरले लोक घाला. हे कोण म्हणतंय? आईशे नाही कोठे.
असे लोक म्हणतात. म्हणून महेश महाराजाच्या गैरहजेरीतसुद्धा सेवा जशी तशी चालते आहे. ह्याचं एकमेव कारण आहे की कमिटीत एक बी नको, नाहीतर एखादं काम निघालं तर कोच्या घालून निघते. ते आपलं आहे का नाव बघा बरं तिथं कसं उद्या यार कसं काय आपण आम्ही एवढी सेवा करता आम्हाला कायच नाही का. पण इथं असं नाही. बाबा सुद्धा होते, बाबाने सुद्धा म्हणले मला सुद्धा नको. आज विचार करा, एवढे तपस्वी महान सुद्धा म्हणजे मी बी ह्या माखणीतलाच आहे म्हणले मी सुद्धा नाही. आणि खरं सांगतो बाबा, मी बी पवित्रपणा पाळला, माझं पोरगं नाही, मी बी नाही. मग गावाले म्हणले तुम्ही नाही याच्यात. मी म्हणलो मी बी इथलाच ना, इथलीच रोटी खावला अंगावर पांघरून इथलंच आहे ना. आता मी कसं होऊ शकतं. म्हणून कमिटीमध्ये 5 तिथं परमेश्वर लोक 5च लोक आहेत. आणि कमिटी सेवा कागदावर आहे, पण प्रत्यक्षित सेवा महेश महाराजाचे सौंगडी करतात. आणि या लोकांनी सहकार्य केल्यामुळं, कोऱ्यावर सह्या दिल्यामुळं ही 400 कोटीचं कामं चालू आहेत बाबा. तीर्थक्षेत्र व्हायच्या अगोदर हाय मीटिंग लागली. हाय मीटिंगमध्ये चर्चेला बोलवलं गेलं, कॉप्या करून पास झालेला इंजिनियर आहे म्हणून. म्हणजे कॉप्या केलेला पास झालेला इंजिनियर चालक असतो, कारण पहिल्यापासूनच त्याला सवय लागलेली असते. हो, हाय मीटिंगमध्ये म्हणलं, पण ह्या चोराच्या हातात चाव्या दिल्यावर त्या हाय मीटिंगमध्ये मला म्हणलं महाराज तुमच्या देवळाला काय देऊ द्या. ही सगळं कामं चालू व्हायच्या अगोदरच्या गोष्टी असतात बरं का बाबांनो. मी म्हणलो काम चांगलं करा, पुन्हा ह्याला बजेट नसतं. आणि तुमच्या एजन्सीवाला कामं चांगले करायचं सांगा बाबा. आणि खराब काम होऊ नये, सोलापूर ते तरमूडसारखं काम होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे. म्हणून ते हाय मीटिंगमध्ये सांगून टाकलं. आणि त्या पद्धतीनं तुम्हीही जात काम बघत जावा की बाबा ह्या उत्तर रोडचं काम चांगलं चाललं आहे का, इकडं आपल्या दक्षिण बाजूचं काम चाललं आहे का. आणि ज्याच्यात अडथळा असेल तर मला सांगत जावा. मी आपलं साहेब लोकाला सांगत जाईन की बाबा चांगल्या प्रतीचं काम चाललं करा. आणि देवाचं काम आहे, कारण हे तीर्थक्षेत्र व्हायचं आहे. दुसरीकडे कसं आहे, तीर्थक्षेत्र झाल्यावर रोड होईल ते आत्ता. पण संत मारुती महाराजाचं मंदिर व्हायच्या अगोदर ही रोड व्हायलाच. कुठून कर्नाटकापासून जोडले जातात, इकडून तुळजापूरहून जोडला बसव कल्याणला. एवढ्या एरियातले जेवढे भक्त यायला सोपं जाईल तेवढं प्रशासनानं सुद्धा केलं. म्हणून कमिटीच्या वतीने, गावच्या वतीनं मारुती महाराजांचा त्या सगळ्याला सहकार्य करणाऱ्याला आशीर्वाद. आणि कामं बी प्रशासनचे चांगले चालू असल्यामुळं त्यांना बी मारुती महाराजाचा आशीर्वाद. आणि ह्या चोराला सुद्धा तुम्ही पात्र समजून अपात्र्याला पत्करून घेतले गाववाल्यांनी. मी विरोधक आहे ह्या मागणीचा. मारुती महाराज मागणीला यायला आडविल्याला माणूस आहे, पण आडविलेला इकडं आल्यावर नडविल नाही ते या. ही का ताकद आहे ह्या लेकराच्या अंगामध्ये. घरात पाणी उचलून घेत नाही ते, ताट तिथंच राहतंय, बूट ह्यांचा काढावं लागतंय. पण ही नाही, हे तर लोकाचे बुटं उचलतात. ही का आहे, ही मारुती महाराजाची ताकद आहे. गुणदोष याती न विचार काही ठावला पाये आपुल्या. आणि विश्वास ठेवून कोऱ्यावर, ग्रामपंचायतच्या कोऱ्यावर ठराव दिले. म्हणून ही 400 कोटीचे कामं आमदार साहेबाला म्हणा, प्रत्येकाला. आणि हे पैसे तुमचेच आहेत बाबा, उघड निमित्त मात्र आमदार आहे, पण आमदार बी चांगल्या विचाराचाच म्हणावं लागेल की देवस्थानला. आणि ज्यांनी त्यावेळेस ग्रामसभेच्या टायमाला सह्या करून दिल्या, सह्या घेण्यासाठी पोतदारला पुढे केलं निमित्त मात्र, त्यांनी सगळ्या सह्या घेतल्या, ती दिलेल्याचं ही फळ चालू आहे. आणि पुढल्या वर्षाला येणाऱ्या सगळ्या भक्ताला डबल रोडनं येता येईल इकडून. ही ताकद तुमच्या भक्तीची आणि या गावातल्या लेकरावाच्या एकीची आहे. म्हणून परत महेश महाराजाचा नवीन जन्म झाला. उपजोनिया काला खाओ दही भात. आणि महाराज तुमच्या अगोदर, मंदिर बांधायच्या अगोदर तुमचे महाराज मजबूत करून दिले तुमच्या आशीर्वादाने. आणि महेश महाराजाच्या आईचं भाग्य की डबल त्याला जन्म द्यायची संधी तिला मिळाली, ती भाग्यवान. आणि मी भाग्यवान कसं, माझं पार्टीच चालली नाही तिथं. मी अपात्र झालो, कारण माझ्या मागं परत काय घोटाळे केलेले त्याचंही म्हणायचंच. पण ते तुमचा आनंद बघायला तर मी पात्र आहोत.
माझं शरीराचे मान्यता देवानं दिली नाही, डॉक्टरानं दिली नाही. जी पवित्र मारुती महाराजाची सेवा केलेली माय होती महेश महाराजांची आई, तिचं लगेचच स्वीकारलं. आणि किती माय महत्त्व. 5 मिनिटात टच करायला उशीर तर खेचायला चालू झालं. ही सगळी तुमची ताकद आहे आशीर्वादाची. दवादुवा तर आहेच आहे, पण तुमचा आशीर्वाद आहे. म्हणून सगळ्याला मी बोलत असताना स्वयंपाकी म्हणा, फिकरवाले, ही नेटवर्क चौकट पाठवणारे, हे काय म्हणते ते ह्याला रे, मीडियावाले, पत्रकार, सगळे, आणि सगळ्याला माझा दंडवट आहे. आणि माझ्याबरोबर जी चोऱ्या करत होते ती चोरंसुद्धा म्हणले देवाच्या कामाला जाऊ द्या बाबा, काम चालू करू म्हणले. कुठं कुठं चोरसुद्धा कामाला येतो. जसा वाल्या तुमच्या कामाला आला तसा ही या आधुनिक वाल्यासुद्धा. आता मी कोण सांगू का, मी तुमचा दास आहे. तुमच्या दासाचा दास करून, तुमच्या दासाचा दास करून ठेवा. तुमच्या दासाचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाती मत, आशीर्वाद द्यावा हाती मत, आशीर्वाद द्यावा हाती मत. पुढल्या सप्त्यामध्ये तुमचे महेश महाराज या ठिकाणी उभारून तुम्हाला कीर्तन सांगणार आहेत. ही तुमच्या आशीर्वादाची गॅरंटी आहे. आणि असला माणूस सुधारवता म्हणजे का तुमच्यात मामुली ताकद आहे काय बाबा. मी आता दास आहे आणि निश्चितच तुमच्यासाठी जेवढं करता येईल माझ्यातले गुण जे आहेत कौशल्याचे, कामाचे, ती गुण निश्चितच हे आमचे साथीदार आहेत बरं का. चोऱ्या करणारे म्हणजे काम करणारे साथीदार आहेत. ही एक अभियंताच आहेत. पण निष्प्रह जीवन. आम्ही माय तुळजाभवानीच्या पाठीमागचं फाउंडेशन होत नव्हतं, पाया लवकर होत नव्हता, तिथं नेऊन मला उभा केले. आणि हनुमान उभारा म्हणले. गॅडम साहेबांनी, आपल्या कलेक्टर साहेबांनी ही जमीन जसं ठरावाच्या द्वारानं गाववाल्याने दिली, गाववाल्याच्या नंतर गॅडम साहेबांनी दिली, त्याच्यानंतर आलेले गमेश साहेबांनी मदत केली. आणि मुंडेताईतला पण मारुती महाराजांचा आशीर्वाद. कारण हा रस्ता जो बाजूचा आहे, हा रस्ता आपल्या मारुती महाराजाच्या मंदिराच्या मधून असं पुढे गेलेला होता. तो रस्ता काढून मुंडेताई आज जरी दूर जरी असल्या तर पण भक्तीनं त्यांनी जवळ आहेत, येणार होत्या पण मीटिंग लागल्या त्यांना म्हणून येऊ शकले नाहीत. मुंडेताई म्हणजे कलेक्टर असलेल्या आपल्या माजी कलेक्टर बरं का. आणि हितली सेवा आपल्या गेडम साहेबांनी, कलेक्टर साहेबांनी केलेलं म्हणून कुंभमेळ्याचा अध्यक्षच बनवून टाकलं सरकारनं. त्यांना काय कमी आहे का ही आशीर्वादाची ताकद. कवा बी जावा कुंभमेळ्यामध्ये नाशिकला, गेडम साहेब तिथं सेवा करायला तयार आहेत. ही सेवेचं फळ आहे बाबा. आणि मग तुमच्या सेवेला मी लागल्यामुळं मला बी म्हणजे मग आता बरं वाटलं की असंच राहो बाबा, लई चांगलं आहे. काय हानबगर म्हणजे धोकेदारी करून, चोऱ्या करून ही शिकवायचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणून तुमच्या चरणी नतमस्तक होऊन आपण 2 शब्द तुम्हाला सांगत असताना माझ्याकडून चुकलं वाकलं, कुणी राहिलं साहिलं, पण सगळ्यांनी मिळून सेवा केली. महेश महाराजाच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या सौंगड्याने खूप चांगल्या प्रतीचं काम केलं. असं जन्मोजन्मी त्या लेकरावाकून सतत काम त्यांच्याकडून देवानं करून घ्यावं. आणि ज्याने ज्याने अन्नदानामध्ये हातभार लावला, श्रमदानामध्ये हातभार लावला, आणि प्रसिद्धीमध्ये लेकरं रात दिवस फिरून गावोगाव पोस्टर साऱ्या 2-4 जिल्ह्यात पोस्टर लावले. आणि महेश महाराज नसले तर सप्पा करू लागते की गड्या. आणि मग लय पोरं लय चपळ आहे ते म्हणून तुमचं पाठीमागे नाव निघायला लागलं आहे. आणि तिथं काय बी कमी पडत नाही म्हणून तुमचं बी नाव निघालं. कारण तुम्ही भाकरी जर दिलं नसतो हितली चाकरी आमच्यानं कुठली झाली असती माय. म्हणून मादेवगिरी देणारे, हजर राहणारे सगळ्याला परत एकदा मारुती महाराजाचा आशीर्वाद आणि माझा दंडवट. उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. उपदुनिया पुढती येऊ, दुनिया पुढती येऊ, दुनिया पुढती येऊ, उपदुनिया पुढती येऊ.
तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही काला खाऊ दाही काला खाऊ दाही भात हरे भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही पिंपळा वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळा काही काल्याचे कवळा काही काल्याचे वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही मालक आलेले आहेत 10 मिनिटात काला होणार आहे तुमच्या विचाराची कालवा काल होऊ नये की कसं होऊ लागले की का होऊ लागले की म्हणून हे सगळं सांगायचं आहे तुम्हाला बरं का बाबा बाकी काय नाही ही सांगायची बी गरज नाही पण आता सांगायची पाळी येऊ लागली आजकाल की सगळं अशाला तसंच दिसू लागले कसं होऊ लागले की काय नाही चांगलं होऊ लागले तुम्ही चिंता करू नका सगळे एकदम चांगल्या प्रतीनं काम चालू आहे नियोजित असतं सगळं मारुती महाराजांना इथं यायचं होतं धरण अगोदर करून घेतले हो आणि धरणाच्या नंतर ज्यांनी ज्यांनी जमिनी दिल्या त्यांनी म्हणले देताना महेश महाराजाच्या नावानं देणार म्हणले पहिलं पोळल्याला
ही सगळ्या गोष्टी तुम्ही सांगताल आपल्या हिंदू लोकांनीच दिल्या, मुस्लिम बांधवांनी सुद्धा जमिनी दिल्या. आणि विशेष गावानं तर 16 एकर जमीन ही दिली. कशासाठी दिली? भक्तासाठी दिली. स्वतःचं काहीच नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणतात पुन्हा काय की आम्हाला मान नको, आज्ञा आलेली आहे, पण 10 मिनिटाच्या आत म्हणजे सगळं सांगून म्हणजे तुमच्याही हृदयात राहावं की ह्या गावाने किती मोठा त्याग केलेला आहे. कवडी दिलं तर महाडी मागतात लोक, पण सूर्यचंद्राजीपर्यंतची जमीन 16 एकर जमीन या ग्रामसभेनं गाव विस्तारवाढीसाठी दिली होती. एवढ्यावरच भागलं नाही. अजित दादा कुण्या का पक्षाचे असणार, पण महेश महाराजासाठी त्यांच्या आयुष्यातला पहिली बार सही आहे त्यांची. देवस्थानला जमीन द्यायची 6 एकर जमीन पाटबंधाऱ्याची. ही काय कमी गोष्ट आहे का? दादा फक्त काम समजतात, बाकीच्या गोष्टी समजत नाहीत. पण त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की महेश महाराजाचं काम योग्य दिशेनं आहे म्हणून मंत्रिमंडळाची बैठक संपलेली होती आणि 39 बैठका झालेल्या होत्या. आणि मग द्यायचं कसं? करपे मेन ऑफिसर होते यांचे. करप्याला म्हणले कसं करपे बी म्हणले देवा साहेब. कंदारफळे होते, ही होते, म्हणले देवा सगळ्याच्याच मनात दिसतंय म्हणले दादाने. ह्यांना नाही द्यायचं म्हणले, महेश महाराजाला द्यायचं आहे ते जलपूजन. महेश महाराज आणि 16 आमदार 6 मंत्री मिळून माळेगाव पांढरीला जलपूजन केलेला फायदा झाला. म्हणजे चोरसुद्धा तुमच्या कामाला येऊ शकतो, कारण हा कार्यक्रम मी ठेवलेला होता त्यावेळेस महाराज व्हायच्या अगोदर. आणि तो फोटो आज्यात करून कंदारफळे साहेबांनी पुढे सरकावला. यांचे गुरु कंदारफळे साहेब, ही माझे गुरु आहे ते, पण दिसायला तसं वाटत नाही, पण लय खतरनाक गुरु आहे ते. हो. आणि दादाला ते फोटो दाखवला जलपूजनाचा. जमीन ह्यांना द्यायची आहे दादा, गाववाल्यांनी 16 एकर दिली आहे, तुमचं काय हरकत नाही. करपे 39/6 टाका. आणि सर्वे नंबर बी नाही ना ह्यांच्यापाशी, 7/12 बी नाही. अरे टाका. मी म्हणलो टाका. आणि टाकून काय बी आकडा टाका म्हणले. त्या गावात पासूनच 7/12 चालू असतंय. प्राप्त परिस्थितीत जमिनीची पाहणी करा आणि त्या ठिकाणी आपल्या शासनाला जमीन म्हणजे गरज नसेल तर ती जमीन बदलून मोकळी जागा आहे ती देऊन टाका म्हणले. खाली अनेक लिहिले की पैसे घेऊन देण्यात यावं. कुठले पैसे? लव्हारा ऑफिस जी ठरविल ती पैसे. 75,000 रुपये एकरनं फक्त मूल्यांकन करून महेश महाराजासाठी जमीन अजितदादा, गोरेसाहेब आणि करपे ह्यांचे ऑफिसचे साहेब ह्या सगळ्यांनी मिळून तुमच्या हितासाठी, भक्ताच्या हितासाठी पाटबंधाऱ्याची जमीन मध्ये येत होती. ह्या गाववाल्याने दिलेल्या 16 एकरच्या मध्ये येत होती म्हणून ती सुद्धा काम म्हणजे प्रशासनानं सुद्धा आपल्या भक्तासाठी केलेलं आहे. म्हणून पूर्वनियोजित जसं तुम्ही तिथं जाऊन कोंढण्यपुराला जलम घ्या, आम्ही इकडं जलम घेतो मग आपण अवतार करू म्हणल्यासारखं ही कार्य आहे बाबा. आणि एक खाच खळगे येडे वाकडे कामं असलेले नीट करायचं. त्याच्यात असलं ना येडं असलेलं जास्त पटाईत असलेलं एक सोडतो म्हणले मध्ये देवानं ती ही आहे. हो असो, पण ही सगळे कामं गावाल्याने मन मोठं केले म्हणून एवढं मोठं सूर्यचंद्राजीपर्यंतची जमीन देऊन सुद्धा म्हणले माम नग पान निग. आणि जी कमिटीवर 5 लोक आहेत का ती कुठंच येत नाही. ते आम्ही बघा आम्ही तिथली हे हा. आता इथं एक उपाध्यक्ष आहे, एक म्हणजे घातलेला सचिव आहे, पण ती कधी असं पुढे तोंड करत नाही. ते आम्ही तिथले अमकुजे हाव, आम्ही तमकुजे. त्याला म्हणायचं निस्वार्थाची सेवा. तुमच्या दासाचा दास ठेवा, आशीर्वाद द्यावा. म्हणून परत एकदा सेवा करणाऱ्याला सगळ्याला माझा दंडवट आणि संत मारुती महाराजाचा आशीर्वाद, मायमाक नाईचा आशीर्वाद, सिद्धनाथ सिद्धेश्वर बाबाचा आशीर्वाद आणि तेरणा माईचा तर निश्चितच आशीर्वाद आहे बाबांनो. सेवा पूर्ण झालेली आहे. गुरु महाराज आलेले आहेत. मी काय भारी कीर्तन पेशावर कीर्तन करणार, मी धरणं बनवायचा माणूस आहे, पण इथं तुमच्या सेवेत खोटा पैसा का होईना कामाला येते. ही संताचं महत्त्व आहे. उपजोनिया पुरती येऊ काळा खाऊ दही भात. पुढल्या वर्षाला तुमच्या आवडीचं कीर्तन निश्चित ऐकायला मिळेल. महेश महाराज येऊन करतील.
एकमेका देऊमुखी माझ्याकडं काय आहे ते तुम्हाला आणि तुमच्याकडं असल्याला तुमचं जी कौशल्य आहे सेवेची वृत्ती आहे ती मी तुमचं बघून शिकलेलो आहे बाबा ह्या माकणीकर लेकरावाचं. आणि एक तर माकणी निमित्त मात्र आहे पण माकणीच्या परिसरातील मारुती महाराजाचे सगळ्या भक्तगणांना दंडवट आणि मारुती महाराजांचा परत एकदा आशीर्वाद देऊन एकमेका देऊमुखी सुखी घालू हुंबरे वैकुंठात असलं नाही बरं का माकणीसारखं हे लक्षात असू द्या. माकणी सोन्याची झाकणी म्हणल्यासारखं निश्चितच खरं आहे हे. एकमेका देऊमुखी सुखे घालू हुंबरे वैकुंठी तू ऐशी नाही कवळ काही काल्याची तुका. मी बोलत असताना माझ्याकडून चुकलं असेल कारण मला खरोखरच कीर्तन येत नाही पण असलं काहीतरी येतं पण ती बी कामाला येत असतं. हो तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठात मागणीसारखं नाही वैकुंठ. तुका म्हणे वाळवंट दुसरं एक सांगायचं म्हणजे आपले गुरु महाराज महेश महाराज अशा परिस्थितीत असताना अशा परिस्थितीत किती तर लोकांनी म्हणजे लग्न मोडले बायका निघून गेल्या पण वारकरी घराण्याची पोरगी असल्यामुळं भक्कमपणानं पाठीमागं राहून आणि त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. त्या मुलीनं मी म्हणलो कसं वैष्णवी कसं आता तुझ्या जीवनाचं म्हणलं तर माझा भरवसा आहे की म्हणलं माझा भरवसा मारुती महाराजावर आहे. आणि वैष्णवीच्या वडिलांनी एक दान केलं पण अशा वाईट कालखंडामध्ये सगळं घरच तिथं सोडून दिलं सेवा करण्यासाठी आलेल्या माणसाची करण्याची. पोरगी तर आहेच आहे पण स्वतःची मालकीन बी तिथंच ठेवली. मालकीनच नाही तर एक अभियंता मुलगा आहे. अभियंता मुलगा बी तिथं सेवा करतो. हिरव्या शाईची सही करायची सून आहे. नुसतं हिरव्या शाईवर सही चालते तिची काय करायची गरज नाही. कंपनीच्या कागदावर हिरव्या शाईनं सही केली की झालं.
पैसेच पैसे. ती पोरगीसुद्धा हिरव्या शाईची सई सोडून शेवेत आहे महाराज. ही कशाचा गुण आहे? ही वारकरी घराण्याच्या पोरी करावं त्याचा गुण आहे. म्हणून बाबा वारकऱ्याच्या पोरी करीत जावा म्हणजे एवढं सांगायचं होतं. आणि तुमचे महेश महाराज आणि महेश महाराजांच्या आई जरी त्या ऑपरेशनात जरी अडकलेले असले तर पण बाजूचं जे असतं ना सगळं ती सांभाळायचं काम तिकडला परिवार करतो. म्हणून त्या परिवाराला संत मारुती महाराजाचा आशीर्वाद आणि माझा दंडवत. विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटावरी ठेवोनिया तुळशी
आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान निरंतर हेची ध्यान मकर कुंडली तळपाली प्रवाय मकर कुंडली तळपती मकर कुंडली तळपती कंठी कौस्तुभमणे विराजित कौस्तुभमणी विराट तुळसे हार गळा कथिता हार तुळसे हार गळा कथिता हार गा आवडे निरंतर हे ध्यान निरंतर हेची ध्यान निरंतर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिला श्रीमुख आहे ना त्रिमुख आवडे आहे ना त्रिमुख आवडे तुका म्हणे माझे हेची सर्व म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिला श्रीमुख आहे ना त्रिमुख आवडे आहे ना त्रिमुख आवडे तुळसे हार गळा कथित हार गळा काशिका तुळसे हार गळा कथित हार गळा काशिका आवडे निरंतर हेची आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची पार कुमार हे देवे धुबार कुमार जय जय ठोपार कुमार धुबार कुमार जय विठोपार कुमार धुबार कुमार जय विठोपार कुमार धुबार कुमार जय विठोपार कुमार जय विठोपार कुमार जय विठोपार टाळ टाळ जय विठोपार जय विठोपार अजीवोस अमरा वात आदिओस अमरा वात अकाला पावया येत देव
आनंदन समाये मेरे सकल देवाची दैवाता देवाचे दैवाता उभे असेया रंगात असेया रंगात गोपाळ सहित गोपाळा सहित क्रीडा करे कान्हो क्रीडा करे कान्हो आनंदन समाये मेरे आनंदन समाये मेरे आनंदन समाये मेरे आनंदन समाये मेरे सारा विसरल्या पाणी सारा विसरल्या गाई झाल्या श्वापर गाई झाल्या श्वापर आनंदन समाये मेदने आनंदन समाये मेदने आनंदन समाये मेदने आनंदन समाये मेदने जया सुखाची शिराने कीच पाऊल मेदिने पाऊल मेदिने तुका म्हणे मुने तुका म्हणे मुने धुंडिताई आनंदन समाये मेदिने आनंदन समाये मेदिने धुंडिताई नाराबाते आनंदन समाये मेदिने आनंदन समाये मेदिने सारा विसरल्या पाने साराल्या पाने तटस्थ त्या ध्याने तटस्थ त्या ध्याने गाई
अवघ्या सोडियल मोठा अवघ्या सोडियल्या मोठा अवघ्या सोडियल्या मोठा काय होतं आजीचा दही काला गोमाटा आजीचा दही काला गोमाटा घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात आजीचा दही काला गोमाता आजीचा दही काला गोमाता घ्या रे दही भात गारे गारे धरे भाता घ्या रे गारे धरे भाता आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घ्या रे दही भाता गारे गारे दही भाता गारे गारे दही भाता मोद घेऊन करे मोद घेऊन करे मोदा घेऊने या करे मोदा घेऊने या करे वाटी तो शिदोरी पेंडवाटी तो शिदोरी घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात वाटे तो शिदोरी पेंडवाटी तो शिदोरी घ्या रे दही भाता यारे घरे दही भाता यारे घरे दही भाता देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ घ्या रे दही भात घ्या रे दही भात घ्या रे दही भात देतो पंढरीनाथ देतो पंढरीनाथ घरे घरे दही भाता घरे घरे दही भाता घरे
घ्यारे दही भात भानुदास गीती गातन भानुदास गीती गात भानुदास गीती गाते भानुदास गीती गाते भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ 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 घरे घरे दही भात घरे घरे दही भात घरे घरे दही भात घरे घरे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ आम्हा देतो पंढरीनाथ घरे घरे दही भात 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी जय जय विठ्ठल हा हा जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय 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 विठ्ठल हा हा जय जय विठ्ठल विठ्ठल 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 जय जय विठ्ठल जय
शेवटची विनवणी संत जनी परिसरी विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाय पुढे फार बोलो काही अवघे पये विदित विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाय तुका म्हण पडिलो पाया कराच्या कृपे दे कराच्या कृपे दे कराच्या कृपे दे तुका म्हण पडिलो पाया कराच्या माझा देवा तुम्हाचे विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाचे माझा देवा माझे माझा देवा तुम्हाचे ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम देव ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम जय जय ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुमचे केले चरण आता उठावीचे म्हणा सुरवाड पडले